माझ्या महाराष्ट्रातील 90% मूल निवासी SC ST OBC गरीब मराठ्याच्या लोकांना तसेच जे पण संविधानाला मानतात असे सर्व आणि त्यानंतर माझे भागीदारी मोर्चाचे जेवढे काही माझे लहान बंधू मोठे बंधू माझे मोठे बंधू हायकोर्टचे जज BJ कोळसे पाटील तसेच प्राचार्य भानुप्रतापजी रतनलालजी बलराज मलिक साहेब आणि सर्व माझे मित्रांनो त्यानंतर भारतातील जेवढे काही हिस्ट्रीचे शिकलेले लोक आहेत डॉक्टर घेतलेले सायन्स त्यानंतर MBBS आणि लॉची डिग्री घेतलेल्या लोकांना बघा दादांनो की आज आमच्या देशावर एवढं मोठं संकट आलेलं आहे की बघा जगामध्ये कुठल्याही कंट्रीमध्ये मानवता हा सगळ्यात मोठा धर्म आहे। त्याला मराठीत मानवता म्हणतात, इंग्लिशमध्ये ह्युमॅनिटी म्हणतात आणि इंग्लिशमध्ये त्याला इन्सानियत म्हणतात हिंदीमध्ये। आणि आमच्या इथं 2 महामानव झाले आहेत बघा, तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धांनी तथागत गौतम बुद्धांनी जगाला मार्ग दाखवला, मानवतेचा मार्ग दाखवला। काय मार्ग दाखवला? बुद्धाने सांगितलं की मी वास्तववादी आहे, मी काही देव नाही आहे, मी माझ्या तर्कशुद्ध बुद्धीला जे काय पटेल, एकीकडे 99 आहेत एकीकडे एकटा आहे, जर माझ्या तर्कशुद्ध बुद्धीला 99ला पटत नसेल मला पटेल तर मी त्याला मान्य करेन। तर्कशुद्ध बुद्धी म्हणजे सायन्स, वास्तववादी आणि टाइम म्हणजे मॅथमॅटिक्स। जग बघा, जगातील जेवढे काही डेव्हलप कंट्री आहेत तिथं 2 वर्षात 3 वर्षात 4 वर्षात 5 वर्षात एक बॉडी नॉमिनेट करतात त्या देशाचं डेव्हलपमेंट करण्यासाठी। डेव्हलपमेंट म्हणजे काय? त्या देशातलं लोकांचं डेव्हलपमेंट म्हणजे देशाचं डेव्हलपमेंट। सगळ्यात अगोदर शिक्षण, परिस्थिती जशी आली त्या पद्धतीने ते सायन्स आणि मॅथच्या बेसिसवर सिलेबस तयार करतात आणि मनुष्य येत जात राहतो आणि ते सिलेबस बनवून लोकांचं ब्रेन डेव्हलपमेंट करतात। कारण शिक्षणाशिवाय तुमचं ब्रेन डेव्हलपमेंट होऊ शकत नाही, टेक्नॉलॉजी रोजच्या रोज बदलत चालली आहे। टाईम आणि मॅथमॅटिक्स आणि त्या देशाच्या समयानुसार ते लोक जॉब क्रिएट करतात आणि समजा 10 रुपये मिळते तर 6 रुपये पेमेंट देतात, 4 रुपये ठेवतात आणि त्या लोकांकडनं टॅक्स घेऊन त्यांना हेल्थ प्रोव्हाइड करतात आणि अशा पद्धतीने ते देशातल्या लोकांचं म्हणजे पोट भरायला नोकरी, त्यानंतर पहिल्यांदा ब्रेनचं डेव्हलपमेंट शिक्षण देतात ते, चाहे ते मग टीव्हीच्या माध्यमात देतील किंवा शाळेत देतील, त्यानंतर जॉब क्रिएट करून त्यांना पोट भरण्यासाठी पेमेंट करतात आणि हेल्थ देतात आणि अशा पद्धतीनं देशातल्या लोकांचं विकास करतात, डेव्हलपमेंट करतात आणि देशाचं डेव्हलपमेंट होते। पण माझ्या देशामध्ये दुःखाने सांगू शकतो, बघा दादांनो, माझ्या देशामध्ये बुद्धाचा देश आहे, हे आजही जगाच्या कुठल्या डेव्हलपमेंट गेलं तर बुद्धेच्या देशातून आलो आम्ही। बघा, बुद्धाचं जे काही 10व्या मौर्य बृहदत्त होता त्याची कपट बुद्धीने हत्या केली। पुष्पशृंग जे युरेशियातून आलेले आहेत हे नाझीची कोम आहे, कारण हिटलरचं पण स्वस्तिक चिन्ह होतं आणि यांचं सुद्धा स्वस्तिक चिन्ह आहे। हे इतके क्रूर आहेत, आर्य विदेशी यहुदी नाझी हत्यारे जे हिटलरपेक्षा 400 टाइम्सचे डिक्टेटर आतंकवादी देशद्रोही लोकांनी बृहदत्तची हत्या करून आणि जे काही बुद्धाचे प्रचारक होते त्या लोकांची क्रूरपणे हत्या केली आणि काही लोकांना त्याने शराव नदीमध्ये कापून टाकलं आणि काही लोक पडून गेले। लंका, थायलंड, जपान जेवढं जितकं मिळेल त्यांना पडून गेले आणि 90% लोकांवर एवढी भीती दाखवली, एवढा अन्याय अत्याचार केलं की बघा दादांनो, त्यांनी 90% लोकांच्या 7000 जाती बनवल्यात आणि त्यानंतर काय सांगितलं की ब्रह्माच्या तोंडातनं ब्राह्मण, बावातनं क्षत्रिय आणि बिंबीतनं वैश्य आणि 7000 जाती बनवल्यात आमच्या 7000। आणि काय सांगितलं, हे बॅचलर आलेले की तुमची 3 वर्षाची पोरीपासून
कोणतीही स्त्री असो, आम्हाला जे आवडेल त्याच्यासोबत आम्ही भोग करू, तिचा जीव घेऊ. आणि इतकी क्रूर प्रथा की एखाद्या स्त्रीचा नवरा मरण पावला तिला जिवंत जाळायचे चित्तेवर. बघा, 10व्या सदीमध्ये, म्हणजे जास्त नाही, 1500 वर्ष अगोदर आमच्या देशामध्ये काही संत झालेत, जसं महाराष्ट्रात बसवेश्वर, आणि होत गेले संत. आणि 11व्या सदीमध्ये यांनी मोगलला बोलवलं, कारण क्षत्रिय राजाला सुरुवात झाली. क्षत्रिय राजे हे एकही संताला मारलेलं नाही किंवा मोगल राजांनी मारलेलं नाही. आणि गरीब लोकांवर अन्याय पण नव्हतं करत, फक्त त्यांना बायांचं शौक होतं. एकेका राजाला 10-10 बायका असायचं. आणि राजा हा मोगलच्या अंडरमध्ये पण काम करायचं आणि काही भारतातले होते राजे त्यांच्यासोबतही काम करायचं. काय झालं की राजाला 10 बायका म्हटल्यानंतर, आणि बायका सगळ्या शूद्र. हे जे मोगल आलेत यांनी पण इथल्याच बायका, ते पण बॅचलर्स आलेत. त्यांना बोलवलं, कारण क्षत्रिय राजे जे होते ते अन्यायाविरुद्ध लढत होते. ते कुठल्याही संताला त्याने मारलं नाही. यांनी बघा, रैदास, कबीर, गुरु नानक, असं करत करत 15व्या सदीमध्ये 1594चा जन्म. आणि यांची जी कोम निघाली आहे, नाझी, मोगल आणि क्षत्रिय राजे, ती इतकी क्रूर निघालेली आहे की तुम्हाला मी त्याचं उदाहरण देणार पुढे. खरं आहे का खोटं आहे ते तुम्ही विचार करा. 1594चा जन्म शहाजी राजे भोसले, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं वडिलांचं नाव आहे. 1602लाच, कोणी म्हणते 1608ला, जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज, ते ओबीसीचे, तेली जातीचे होते. त्यांना 42 वर्षे मारून टाकलं आणि म्हणतात पुष्पक विमानाने गेले. आणि 19 फेब्रुवारी 1630चं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. आणि जिजाऊ ही सिंदखेड राजाची शूद्रांची मुलगी. तिने अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तलवारसुद्धा घेतली. आणि जिजाऊने शिवाजी राजांना जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजच्या कीर्तनात बसवलं. JM रोडला पुण्याला अजूनही तिथं तुकारामाचं मंदिरमध्ये शिवाजी महाराज पाया पडत आहेत. शिवाजी महाराजांचे सरदार मुस्लिम होते आणि बॅकवॉटरला असे लोक होते त्यांच्यासोबत. आणि बघा दादांनो, ज्यावेळेस कृष्णा भास्कर कुलकर्णी घात करण्यात त्याला चिरून टाकतं. आणि राजाचं जेव्हा राजाचं बघा, कल्याणचा एका मुघल राजाची सुंदर मुलगी सरदार लोकांनी आणली, तेव्हा तो म्हटलं, खबरदार माझ्या मुलीला हात लावलं कापून काढील, आणि शेताला हात लावलं तर बोट कापेल. आणि त्याला चोडी बांगडे घेऊन त्यांनी वापस पाठवलं. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करत होता, तेव्हा इथले पेशवाई आणि निजामाई मराठ्यांनी अपोज केलं. शिवाजी महाराजांनी काशीच्या गंगाभट्टीला मूळ मागे दाम दिलं, त्याला आणलं इथं. आणि त्या राजांनी पायाच्या अंगुठ्यांनी शूद्र राजाचं अभिषेक केलं आणि राज्याभिषेक केलं. आणि त्याच काशीच्या गंगाभट्टीला या लोकांनी मारलं आणि म्हणतात शूद्र राजाचं राज्याभिषेक केलं म्हणून तो मरण पावला. आणि राजाचा मृत्यू 1680मध्ये होतो. आणि जिजाऊ लढले. त्यानंतर शिवाजी महाराजांचा पुत्र संभाजी महाराजचा जन्म 1657ला. 10 ग्रंथ आणि एक सुद्धा त्यांनी लढाई नाही हारली. आणि वयाच्या 32व्या वर्षी हे जे होते पेशवे आणि निजामी मराठा, ते त्यांना आपले विरोधक मानायचे, कारण एवढा टॅलेंटेड राजा. आणि 32व्या वर्षी या लोकांनी त्याला मारलं, 32 तुकडे केले, फेकून दिलं. आणि पेशव्याने सांगितलं, जो कोणी त्याचे तुकडे उचलेल त्याला आम्ही शिक्षा देऊ. पण जिनियस को 32व्या वर्षी 1689ला गायकवाड फॅमिलीने त्यांना नदीच्या याच्यातून 32 तुकडे शिवून त्याची समाधी वडूबुजुर्गला बांधलेली आहे 1689मध्ये. त्यानंतर अहिल्याबाई होळकर लढली, ताराराणी, राजाराम महाराज. आणि 18व्या शतकाच्या सुरुवातीला बघा, स्वातंत्र्य मिळवून दिलं शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ अहिल्याबाई होळकर, ताराराणी, आणि त्यानंतर राजाराम महाराज. आणि 18व्या शतकामध्ये राष्ट्रपिता ज्योतिराव फुले,
सावित्रीबाई फुले, फातिमा शेखनी समता निर्माण केली शिक्षण सुरू करून. आणि शाहू महाराजांनी आरक्षण दिलं 1902मध्ये आणि सांगितलं जो कोणी शाळेत जाईल त्याला आम्ही फाईन करू. आणि 1902मध्ये 50% आरक्षण दिलं. त्यानंतर जिनेचा मनुष्य 1878ला ज्याचं नाव आहे पेरियार रामास्वामी आणि 14 एप्रिल 1891ला बाबासाहेबांचा जन्म. आणि बघा दादांनो, ज्योतिराव फुलेंनी शेतकऱ्यांचा असूड आणि गुलामगिरी दिलं. आणि बघा शिवाजी महाराजांचा मृत्यू 1680ला आणि 1869ला शिवाजी महाराजांची समाधी ज्योतिराव फुलेंनी रायगडावर शोधून काढून पहिली शिवजयंती केली. म्हणजे 189 वर्षापर्यंत हा जे निजामी मराठा स्वतःला क्षत्रिय समजतात यांना शिवाजीची समाधीनं शिवाजीशी काही घेणं देणं नव्हतं. खरं आहे का खोटं आहे? यांना काय अधिकार आहे? बघा, एवढे मोठे मोठे यांच्या याच्यात PhD घेतलेले इतिहासकार झालेले आहेत. एकही जण तोंडातनं बोलायला तयार नाही. म्हणजे हे लोक स्वतःला मर्द मराठा म्हणतात आणि शिवाजी आणि जय भवानी जय शिवाजी आणि जिजाऊचं नाव घेतात. सिंदखेडच्या राजाची शूद्राची मुलगी जी तलवार घेऊन लढली, अहिल्याबाई होळकर. सांगा, म्हणजे हे लोक किती क्रूर लागतं खायचं. कारण हे स्वतःला काय उच्चवर्णीय समजतात. आणि बघा दादांनो, आर्य विदेशी यहुदी नाझी हिटलरपेक्षा 400 पटींनी देशद्रोही आतंकवादी हत्यारे लोगों ने देशद्रोही लोग बाल गंगाधर तिलक ब्राह्मण ब्रह्माच्या तोंडातून जन्मलेला, बिपिन चंद्र पाल क्षत्रिय आणि लाला लजपत राय कोण वैश्य, या लोकांनी मिळून देशद्रोही लोकांनी मिळून 1885ला आतंकवादी देशद्रोही हत्यारे काँग्रेस आणि 1925ला RSS जनसंघची स्थापना केलेली आहे. आतंकवादी देशद्रोही हत्यारे पार्टी. खरं आहे का खोटं आहे? आणि 24मध्ये पेरियार रामास्वामींनी रिजाईन केलं आणि त्या अगोदर 9 मे 1922ला 6.5 फूटचा राजा छत्रपती शाहू महाराज त्यांचं 46व्या वर्षी मृत्यू झालेला आहे. कोणी म्हणतात पॉयझन देऊन मारलं, कोणी काही म्हणतात. आणि 1919मध्ये इंग्रजांना माहीत होतं हे न्यायव्यवस्थेचे बैमान लोक आहेत, यांचं 3% आणलेलं होतं. आणि 24ला रिजाईन करून पेरियार रामास्वामींनी बघा महाभारतामध्ये कृष्णाला पावर आहे, सगळ्या बायका त्याच्यासाठी तयार झाल्यात, आमच्या पैदा होतात 3 वर्षाच्या पूर्वीपासून. आणि बघा सीतेला लवकुश हे नंगा साधू हाकतात, मुततात आणि तीरथ म्हणून पाणी पितात. त्या लोकांनी लव आणि कुश पैदा केलं सीतेपासून. आणि राम आणि लक्ष्मण, तर पेरियार रामास्वामींनी राम सीता लक्ष्मणची फोटोला चप्पलची माळ टाकून चेन्नईमध्ये फिरवलं आणि सांगितलं साप चावला तर 1 माणूस मरतो, नाक चावला तर ब्राह्मणांना कापा. आणि 69% रिझर्वेशन सूची 9मध्ये टाकून आजही घेत आहेत. 25ला यांना हिंदू राष्ट्र पाण्यासाठी मंदिरसाठी. आणि गांधीजींनी हे केलं, उपोषणाला बसले सेपरेट इलेक्ट्रोड. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर मुलगा यशवंत लंगडा होता, त्याला मॅट्रिक नाही होऊ दिलं, रमाईचं निधन झालं 35मध्ये. आणि बाबासाहेबांनी SC STला आरक्षण म्हणजे रक्षण दिलं 1936ला. हिटलरचा जन्म 1889. 1905मध्ये तो फर्स्ट वर्ल्ड वॉर होता. वार करता करता तो जर्मनीला गेला. तिथं त्यांनी असंच केलं, मैं ये करूँगा मैं वो करूँगा.
त्याचे चिन्ह स्वस्तिक, यांचे चिन्ह स्वस्तिक. त्याला देशद्रोहाची शिक्षा झाली. 2 वर्ष तो चांगला वागला जेलमध्ये, त्याला सोडून दिलं. नंतर परत त्यांनी सुरू केलं आणि बघा त्यांनी पार्लमेंटला डिझॉल्व केलं, ज्युडिशनरीला हे केलं, प्रेसिडेंटला काढला, स्वतः बसला. आणि 40च्या दशकमध्ये सेकंड वर्ल्ड वॉरची चाहूल लागली होती. तेव्हा इंग्रज म्हटले आता आम्ही जातो. गांधीजींनी चले जाऊ म्हटलं. आमचे जे 90% मधले आहेत मूल निवासी लोक, SC ST OBC, ज्यांना एक टाईम जेवायला नव्हतं मिळत, पायात चपला नव्हत्या, नेक्स्ट जनरेशनच्या स्वाभिमानासाठी गांधीच्या एका शब्दावर त्यांनी आपली प्राणाची आहुती दिली. आणि रेकॉर्ड बघा कोण लोक आहेत, SC ST OBC, गरीब मराठा आणि मायनॉरिटीच्या लोकांनी आहुती दिली आहे. त्यानंतर गांधीजी आणि नेहरूजींनी इंग्रजांना सांगितलं एक आम्हाला बॅरिस्टर पाहिजे. तेव्हा ते म्हटले की तुमच्या देशात हिरा आहे. आणि गांधीजींनी पंडित जवाहरलाल नेहरू नॉमिनेट केलं होतं. तर बघा त्यांनी नॉमिनेट केल्यानंतर यांनी डोकं लढवलं. आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे पार्टीज, काँग्रेस, RSS, जनसंघ. का? आतंकवादी मेंबर नाथूराम गोडसे, त्यांनी त्याचा सुनता केलं होतं. हिंदू मुसलमान दंगा 30 जानेवारी 1948ला गांधीजीला गोळी मारून हत्या केली, कारण त्यांनी बाबासाहेबांना नॉमिनेट केलं म्हणून. आणि जेव्हा नॉमिनेट केलं तर जोगिंदर मंडल साहेबांनी पश्चिम बंगालमधनं रिजाईन केलं आणि आदिवासी आणि मुसलमान लोकांनी तलवार काढून बाबासाहेबाला संविधान पीठावर पाठवलं. बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 26 नोव्हेंबर 1949 जेव्हा संविधान पूर्ण केलं, तर हे म्हणतात आम्हाला मनुस्मृती पाहिजे, आम्हाला संविधान नको आहे. बाबासाहेबांनी एवढं त्यांनी अन्याय त्यांना माफ केलं आणि सांगितलं की प्रत्येकाने एक अधिकार, चाहे तो राजा राहो, हमाल राहो, कोणी राहो. आणि कशासाठी दिलं? स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. 5000 वर्षानंतर कितीतरी संतांनी आहुती दिली, कितीतरी राजा महाराजांनी आहुती दिली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ अहिल्याबाई होळकर, तारा राणी, त्यानंतर राजाराम महाराज आणि त्यानंतर राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, सावित्री फुले, फातिमा शेख, आरक्षणचे जनक छत्रपती शाहू महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली 4 मुलं बलिदान केली आणि त्यांचंसुद्धा खून केलेला आहे. 6 डिसेंबर 1956ला रात्रीला सेशन सुरू होतं. 5 तारखेला सविता कबीर ही नेहरूची रखेल होती, बाबासाहेबांना मोठी होती. हे डॉक्टर विलास खरात सरने सायन्स जर्नीमध्ये प्रूव्ह केलं आहे. आता बघा, बाबासाहेबांनी सांगितलं सगळ्यांनी टॅक्स भरायचं, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. बरोबर आहे? स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. काय व्याख्या आहे? लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकराज्य. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया. सांगा आता कोण शिकले होते त्या काळात, कोण बसले आहेत? कोणी काँग्रेसची तयार केली? RSS, जनसंघ. ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय. कारण हे क्षत्रिय समजतात ना, निजामी मराठा जे आहेत ते क्षत्रिय समजतात. आणि स्वतःचा एवढा मोठा शिवाजी महाराज 189 पर्यंत यांना माहीतच नाही शिवाजी महाराज झाला आहे नाही झाला आहे. म्हणजे हे कुठल्या रंगात खुश होते, त्यांची सवय झाली आहे, त्यांचं ब्लड रिलेशन झालेलं आहे. नाजीचं, मोगलचं आणि क्षत्रिय राजाचं इतकं क्रूर आहे. नाव घेतात जय शिवाजी, जय भवानी. अरे खरं आहे का खोटं आहे एवढं तर विचार करा. आणि 50 पासून बसले आहे ते. आणि काय व्याख्या आहे लोकशाहीची? अरे विदेशी, यहुदी, नाजी, जे हिटलरपेक्षा 400 पटीने डिक्टेटर, आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे लोकांनी मिळून 1885ला बाल गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल आणि लाला लाजपत राय मिळून आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे पार्टीज, काँग्रेस, RSS, जनसंघ च्या लोकांनी मनुस्मृतीप्रमाणे 90% मूल निवासी SC ST OBC गरीब मराठ्यांचं 3 वर्षाचं मुलगीपासून तर स्त्रियांवर
बलात्कार, रेप, हत्या, अन्याय, अत्याचार करण्यासाठी आणि 90% लोकांकडनं टॅक्स वसूल करून त्यांच्यावर अन्याय अत्याचार करून परत त्यांना 75 वर्षामध्ये गुलाम करण्यासाठी चालवलेली हुकुमशाही म्हणजे लोकशाही. खरं आहे का खोटं आहे? आणि 51ला बाबासाहेबांनी कालेलकर आहे आणि हे जे नंगा साधू यांनी विरोध केलं, रिजाईन केलं. 52ला कोलंबिया युनिव्हर्सिटीने बाबासाहेबला सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजे जगातला 1000 वर्षातला सगळ्यात हुशार विद्यार्थी म्हणून विश्वातला त्यांना प्राईज दिलं. त्यानंतर ते इलेक्शनला उभे राहिले आणि बघा नेहरूजींनी काजोलकरला उभं केलं आणि नड्डा हा नाजी सांगतो की बाबासाहेब 78,000 निवडून आले होते, त्यांना 14,000 मतांनी पाडलं म्हणून डिक्लेअर केलं. जसं ईव्हीएमने फ्रॉड चाललेलं आहे. घेणारे पण निघालेले डिक्टेटर, जे इलेक्शन घेतात, काउंटिंग करणारे डिक्टेटर, इलेक्शन कमिशनरी आणि कॉर्पोरेट सेक्टर ज्युडिशनरी ब्युरोक्रासी म्हणजे हे आतंकवादी देशद्रोही हत्यारे लोक बसले आहेत. ब्राह्मण वैश्य क्षत्रिय मोनोपोली आहे तिथं. आणि बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 दीक्षा घेतली आणि 5 डिसेंबरला सेशननं 6 डिसेंबर रात्रीला नेहरूजी रखेल सविता कबीरनी बाबासाहेबाची 6चा पहाटेला त्यांची हत्या खून केली आहे. हे डॉक्टर विलास खरासरांनी सायन्स जर्नीमध्ये प्रूव्ह केलं आहे. 56ला बघा महाराष्ट्राचं सांगतो आता मी पूर्ण 75 वर्षात. यांनी विदर्भामध्ये बघा यशवंतराव चव्हाण, आपलं शंकरराव चव्हाण आणि त्याच्या पोरांनी हैदराबादमध्ये अलग करून पूर्णचं पूर्ण त्याला वाळवंट नाही कुत्र्या बकऱ्यासारखी हालत करून टाकली. आज तिथं रोज मुलांना लोकांना जनावरांसारखी हत्या करतात. हे जे 2 हिटलर बसले आहेत महाराष्ट्रात, काँग्रेस RSS जनसंघ, याचे 2 हेड आणि 75 पासून राज्य करतायत. 60मध्ये यांनी विदर्भ ॲड करून चितपावन संघटनेचं ऑफिस काढलं. पॉवर स्टेशननं काळा सोनं. 62मध्ये आदिवासीचा कतलखाना. बघा किती कूर आहेत आणि सगळे बसले आहेत. शिवाजी महाराज जन्माला आला हे निजामी मराठा आणि हे जे 200 फॅमिली राज करतायत, हे 200 फॅमिलीला माहीतच नाही आहे शिवाजी महाराज जन्माला आलेला आहे. काय फरक काही घेणं देणं नाहीच आहे ना आपल्याला, कारण यांचं ब्लड रिलेशन आलेलं आहे नाजीसी. चांगले PhD पण अजून नाव नाही काढत एकही ना. हां. आणि 64 पासून 64ला नेहरूचं ध्यान झालं अटॅकने. कोण? गुलजालानंद हंगामी. जय जवान जय किसान त्याची ताजकाल मारला अजूनही पत्ता नाही. परत गुलजालानंद, इंदिरा गांधी 66ला आणि हा 65 पासून आतंकवादी देशद्रोही हत्यारे पार्टीचा, काँग्रेस RSS जनसंघचा डिक्टेटर हिटलर शरद पवार पॉलिटिक्समध्ये आलेला आहे. आणि सगळ्यांची एकच पूर्ण अजूनपर्यंत बरं का, अजूनही सुरूच आहे, फक्त पार्टी चेंज झालेली आहे. काँग्रेस RSS जनसंघचं NDA आणि इंडिया अलायन्स झालेला एवढंच आहे, पण आहे तेच आहे. आणि आम्ही काँग्रेस BJP इंडिया आणि याच्यातच आम्ही बिलकुल हे आहो. आणि 66मध्ये इंदिरा गांधींनी प्रायव्हेट बँकला नॅशनलाइज केलं आणि त्यानंतर तिने बघा किती अंडरटेकिंग काढलं आणि आमच्या लोकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याची मागणी केली. तिने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षण जनक शाहू महाराज, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पार्लमेंटच्या समोर लावलं होतं. आणि यांना 24मध्ये माहीत होतं 2024ला 400 सीटांना त्यांनी काढून फेकलं आणि दीक्षाभूमीला सुद्धा विकून टाकलं. किती क्रूर लोक आहेत. आणि पॅन्थरचे म्हणतात बाबासाहेबांच्या नव्हे बघा. आणि 62मध्ये कतलखाना काढून मधुकर पिचडचा नातूक महादेव गोविंद कारे, त्याचं वय 22 वर्षाचं होतं, त्याला या लोकांनी गाईड केलं, डॉक्टरेट दिली. जसं हिस्ट्रीच्या लोकांना यांनी गाईड केलं आणि त्यांनी शिकवलेलं. मग यांना सांगितलं की ब्रह्माच्या आशीर्वादाने तुम्ही सगळं काही भोगताय, हा तुम्ही गुलाम आहे. आजही 21व्या सदीत गुलाम आहे. आणि 71ला
इंदिरा गांधींनी बांगलादेश जिंकलं आणि 73ला दुष्काळ आला, लाल ज्वारी खाल्ली आणि 73ला जेव्हापासून पेरियार रामास्वामीचा मृत्यू झाला तेव्हापासून यांनी नंगानाच सुरू केलं. यांची आतंकवादी संघटन AIDF BMSनी स्ट्राईक केलं आणि 75ला इंदिरा गांधींनी इमर्जन्सी लावली जून महिन्यात आणि ती निवडून आले ते चुकमंदूर म्हणून राजेंद्र केसमध्ये. हा पांढऱ्या चमडीचा जेठमलाने तिला इन्व्हाइट केलं आणि तिने इमर्जन्सी लावल्यापासून जयप्रकाश नारायणनी जन आंदोलन तयार झालं इमर्जन्सीच्या विरोधात. मला सांगा, इमर्जन्सी बॅकवर्ड लोकांसाठी काही वाईट होती का? कोणाचं नुकसान झालेलं होतं? कोण किती शिकलेले होते सांगा तुम्ही मला. ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार, हरामाचा पैसा कमवायचा धंदा. आतंकवादी, देशद्रोही, काँग्रेस, RSS, जनसंघ पूर्ण भारतावर राज करत आहे. हो का नाही सांगा? आणि 76ला इंदिरा आणि कुठलीही पार्टी ऑर्डरप्रमाणे चालते. कुठून ला ऑर्डर? हे आतंकवादी संघटनेच्या चितपावन संघटनेचं काँग्रेस RSSचं ऑफिस. आणि डॉक्टर मामा देशमुख सरांची मय्यत त्याच काळात 65 70मध्ये 69मध्ये या आतंकवादी देशद्रोही नाझीचे अवलाद हिटलरपेक्षा 400 पटींनी डिक्टेटर आतंकवादी देशद्रोही हत्यारे लोकांनी तो त्यांच्या ऑफिसमधून ऑर्डरने चालते. तिथे त्यांनी मयत काढली होती. घाबरले नाहीत मामा देशमुख. आणि पूर्ण आयुष्यामध्ये कांशीरामची स्टार्टपासून तर शेवटपर्यंत त्याच्या वेळेत होते. विकल्या गेले नाही. स्वतः रायटिंग करायचं आणि स्वतः प्रकाशन करायचं. किती. आणि ह्या लोकांनी जो कथा लिहितो पुरंदरे त्याला पद्मश्री. आणि इतके क्रूर लोक. अरे ते तर आहेच, पण हे बघा ना 189 पर्यंत शिवाजी महाराज झाला यांना माहीत नाही. आणि शिवाजी महाराज म्हणतात आणि जय भवानी जय. अरे मी म्हणतो त्या भवानीला खरंच तू असतील तुळजा भवानी. आणि त्यानंतर कालीमाता आणि महालक्ष्मी एवढा अन्याय अत्याचार करताय. 3-3 वर्षाच्या पुरुष बलात्कार रेप करून त्यांना कापत आहे. एखादी निघते का? बामणाची बाई निघते का? निजामाची बाई निघते की बनियाची बाई निघते का? याची बाई निघते क्षत्रियाची. कुठं मेलीस का तू? मेलीस. 3 वर्षाच्या पुरुषात बलात्कार करून त्याच्यावर रेप हत्या करून त्या कापून काढत आहेत. तर आणि त्या या महाराष्ट्रात जिथं संत झालेत, राजा महाराजांनी आहुती दिली, शूद्र जिजाऊ अहिल्याबाई होळकर एवढ्या शूरवीर झाल्यात बाया, तलवारी घेऊन लढल्यात न्यायासाठी. आणि त्या महाराष्ट्रात 189 पर्यंत शिवाजी महाराज झालेला आहे हे सुद्धा कोणी सांगायला तयार नाही. त्याचं कशासाठी लढले तोंडातनं आवाजसुद्धा काढत नाही. इतके हे क्रूर लोक निघालेले आहेत. आणि 76ला एरिया रिस्ट्रिक्शन हटवलं इंदिरा गांधीने. आणि इमर्जन्सीच्या विरोधात 77मध्ये जयप्रकाश नारायण, चरण सिंग, चंद्रशेखर, शरद यादव, मुलायम सिंग यादव, रामविलास पासवान आणि लालू प्रसाद यादव ज्यांनी रथ रोखला होता मंडल कमिशनचा अडवाणीचा. आणि त्यानंतर 77ला भारतीय जनता पार्टीची तिथं BJP होती. BJP, RSS आणि जनसंघ त्यांनी मंडल कमिशनर सांगितलं की आम्हाला रिपोर्ट द्या. त्या दिवशीपासून यांनी एवढा नंगा नाच केला आहे. करोडो लोकांच्या कत्ली करून टाकल्या. कारण तुम्ही शिकलेलेच नव्हते. रेडिओ तरी होतं का तुमच्या घरात? बुद्धीची वाढ होण्यासाठी मी सांगितलं ना, बुद्धाने सांगितलं सायन्स आणि मॅथने. अरे तुमच्या घरात तर रेडिओ नव्हते आणि तुम्ही गुलाम होते. हेही सांगतो मी तुम्हाला आज. 21व्या सदीमध्ये गुलाम आहात तुम्ही. आणि ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, हरामाचा पैसा काही आहे का? त्याला क्रायटेरिया सांगा ना, आहे का? आणि जे कोणी लोक गेले त्यांना सांगितलं, जा रे बोमल, बाबासाहेबाचे लोक देवाला मानत नाही. जा रे बोमल, बाबासाहेबाच्या लोकांना रिझर्वेशन मिळालं माजलेत. जा रे सांग रे ते या जातीच्या नावाने दुसऱ्या जातीच्या नावाने. जा रे सांग रे मुसलमान. जा रे सांग रे हिंदू. आणि यांना पद द्यायचे आणि हरामाचा पैसा कमवा. आणि त्यांच्या सवय संध्याकाळ झाली का दारू पितात, सगळे जमा होतात. साहेब आणू का? आता फॅशन होऊन गेले. आज उचलतात, रोज येते पेपरला. कारण आमच्या आया बहिणी ज्या मनुस्मृतीपणे 5000 वर्ष आजही तेच चाललेलं आहे. अरे महाराष्ट्रासारख्या देशामध्ये ते म्हणतात की ज्यांनी भारताला 1.5 वर्ष 3 वर्षाच्या पोरीसोबत बलात्कार करून कापतात. त्र्यंबकेश्वरला कारखाना
हां, काय आहे काय हे? सगळे चूप. मराठाच्या अवलादी मर्द. अरे कशाचे गांडू मराठा तुम्ही लोक. स्वार्थ नुसतं. ज्या महाराजाचं 189 पर्यंत 189 वर्षापर्यंत तुम्हाला शिवाजी महाराज झाले हे माहीत नव्हतं. ज्योतिराव फुलांनी 1869 मध्ये त्यांची शिवजयंती पहिली केली. किती बैमान कोम आहे तुम्ही. आणि आज अरे सगळ्यात जास्त गती तुमचीच होणार आहे. तुम्हाला मात चाडल्यानं सत्ता मिळत आहे हरामखोर. आणि SC ST बघा 40 वर्षापासून STच्या 33 जातीवर हे 2 हिटलर RSS जनसंघ काँग्रेस मिळून अन्याय अत्याचार करत आहे. करोडो लोकांचे लाईफ बर्बाद केलं. नहा वामन मेश्राम 78 पासून काँग्रेस RSS जनसंघ आतंकवादी देशद्रोही हत्यारे पार्टीज संभाजी ब्रिगेडसोबत जाऊन पूर्ण भारतातल्या आदिवासींचं सत्यानाश केलं. पापी माणूस आहे पापी. आणि आतंकवादी संघटन काढली 14 जातींची. आणि त्यानंतर 80 मध्ये भारतामध्ये TV आलेला आहे. जनसंघ RSSची दिवा गेल्यानं फूल आलं. आणि 81ला जनगणना झाली. 1,10,00,000 2च्या ठिकाणी 4 खासदार 13 25. आणि 81ला जनगणना झाली तेव्हा आमचे वार्ड जर होते ना, आम्हाला म्हणतात तुमची माय खोटी आहे. स्टेजवर येऊन हा वामनविरोधी आतंकवादी संघटन आणि हे आतंकवादी देशद्रोही हत्यारे पार्टीज काँग्रेस RSS जनसंघ. किती क्रूर लोक आहेत. आदिवासींसोबत एवढा ना त्याच्यात OBC सोबत जनगणना नाही केली. हां, कारण यांचं 52 पासून मेजॉरिटी आहे. आज बघा 31 खासदार यांचे. आर्य यहुदी नाजी हिटलरपेक्षा 400 पटीने डिक्टेटर आतंकवादी. NDA अलायन्स आणि इंडिया अलायन्स 4 आमचे ब्रह्माच्या तोंडातून जन्म घेतलेले जे 25 आमदानी आहेत. आणि यांची लोकसंख्या किती काय 40%. आम्ही 33 जाती 60%. किती आहे का जगाच्या पाठीवर असं अन्याय अत्याचार कुठं आहे का? किती क्रूर लोक आहेत हे आलेले. आणि हे मराठा म्हणतात स्वतःला शिवाजी. अरे तुम्हीची एवढी गती करणार आहेत ना हे लोक. अरे आमचं काय आहे? आमचं तर अन्याय अत्याचार सहन करता करता दिवस गेलेत. 114 गोंडगोवारीला मारला 94 मध्ये मारला. आणि त्यानंतर इंदिरा गांधीचं लेक्चर आहे देश के उन्नति के लिए मेरा खून का एक एक बूंद काम में रहेगा. त्या बिचारीला हे राम मंदिर मुद्दा आणि मंडल कमिशनला चाट मारण्यासाठी कित्येक लोकांचा जीव घेतलं. आणि आमचे शीख बंधू रक्त द्या त्यांना म्हणतात खलिस्तानी. आणि त्याचा PA RK धवन नाजीचा औलाद हिटलरचा औलाद प्लॅनिंग करून खून केलं. आणि काँग्रेस RSS आतंकवादी संघटनेचे पांढरपेशी लोकांनी नंगा नाच करून करोडो लोकांची शीख लोकांनी हिंदू लोकांची कत्ल केली. कारण तुम्ही गुलाम आहेत. नंतर सांगतो मी. नेट आलं 15 नंतर सांगतो गुलाम आहेत. बरोबर आहे. आणि नंतर राजीव गांधी 84 मध्ये झाला बरोबर. त्यानंतर बघा आर्य यहुदी नाजीचा औलाद देशद्रोही हत्यारा अटल बिहारी वाजपेयी मोनू सिंघवी प्रकाश कारतनी EVMचा प्रस्ताव पास करून घेतला. हे कधी आणतात आणि कधी हे करतात. आमची बुद्धी. त्यावेळेस रेडिओमध्ये किती लोकांकडे TV होतं. मंडल कमिशनच्या नावाने लालू प्रसाद यादवने रथ रोखलं. बघा त्याची हालत काय केली. आणि त्यानंतर राजीव गांधींनी हे केलं कॉम्प्युटर आणलं. त्याचा विरोध केला या लोकांनी. बेरोजगारी वाढल. आणि 89ला त्यांचं टर्न संपल्यावर सांगितलं 1 रुपया टॅक्स येतो त्याच्यातनं हे 10 पैसे खर्च करत 90 पैसे खातात. मी निवडून आलो तर 15 पैसे खाऊ देईल 85 खर्च करेल. आणि त्यानंतर VP सिंगची गव्हर्नमेंट आली. त्यांनी मंडल कमिशन लागू केलं. हे संपलेले होते आतंकवादी काँग्रेस RSS जनसंघ. ह्या हरामखोरांनी पुलोदची स्थापना केली आणि त्याच्यात काँग्रेस RSS जनसंघ. बघा किती सुपीक डोकं आहे. आणि हे मराठा आहेत का हे? अरे शिवाजी महाराज संभाजी महाराज अहिल्याबाई होळकर ताराराम जिजाऊने का न्याय दिलाय का अन्याय दिलाय? आणि तो सांगतो आम्हाला नामदेवराव जाधव जिजाऊचा औलाद हो म्हणतो मी. हे जिजाऊने हे न्याय केलं का अन्याय केलं? अरे तोंडानं बोला ना. एवढी परिस्थिती आल्यानंतर अजूनही अपेक्षा आहेच. तुमच्याच गती जास्त होणार आहेत. आमच्या काय नाही होणार आहे.
आम्ही तर मरायला तयार आहो. 42मध्ये जर आमच्या लोकांनी अडाणी पाया चपले नाही गांधीच्या एका शब्दावर पुढच्या पिढीसाठी स्वाभिमानासाठी जर बलिदान करू शकतात, तर आम्ही का गांडू आहोत का? संभाजी महाराजचा बदला घेणारे का शिकलेलं नवं आहे? शेरणीचं दूध प्यायलं आहे, आम्हाला का माहीत नाही का इतिहास? आणि तुम्ही तर डॉक्टरेट केलेलं आहे, 2-2, 4-4 PhD. तो बघा ना, कोकाटे, डॉक्टर कोकाटे. मी एवढी PhD काय उपयोग आहे तुमचं? शिवाजी महाराज 151 वर्षपर्यंत शिवाजी महाराज समाधी कुठं हे तुम्हाला माहीत नाही. आणि तुम्ही कसले रे मर्द मराठे? हरामाचा खायची सवय झालेली आहे आणि त्यांच्या सवय लागल्यात तुम्हाला. 3 वर्षाच्या पोरीपासून बहुजनांच्या आणि बायांना त्यासाठी निघते का एखादी तोंडात ना आवाज? बोलता का एखादी? आणि सगळे बसले आहेत गिधाडत इथं का तुम्हाला 52% मेजॉरिटी आहे ना खासदार आमदाराची. आणि हरामाचा पैसा नाव चेंज केलं आहे. 5-5, 7-7 पार्ट्या घरात आणि मस्त मजा मारून आले. कारण आम्ही शिकलो नाहीत ना. अजूनही कुठं आहे तो? तर म्हणते 85 कोट 5 किलो. कोण लोक आहेत? आम्हीच लोक आहोत ना. शरम वाटते ना. 75 वर्षात 65 ते 70% लोकांचं घरात शिक्षण नाही आहे. आणि हे महाराष्ट्र म्हणतात शाहू फुले आंबेडकर संत महात्मा इथं झालेलं आहे. आणि त्यानंतर बघा कांशीरामजी म्हटलं होतं तिलक तलवार तराजू मारो सालों को जूते चार. आणि अटल बिहारी वाजपेयी म्हणत होता मेरे पैर में 2 कांटे, एक मुलायम सिंग ने कांशीराम. आणि हे संपलेले होते. VP सिंगने मंडल कमिशन केलं ना. हरामखोर कपिल सिब्बलने HRD मिनिस्टर अर्जुन सिंगला काढलं आणि यांनी सगळे नाजी चावलादानं बसवलं. आणि बघा मुलायम सिंग अर्जुन सिंगनी फुलनदेवी ब्लॅक क्वीनला मानवतामध्ये आणलं, खासदार निवडून आलं. आणि मेली बिचारी तिच्या मैत्रीलाही दिलं. आणि हा बघा हरामखोर अखिलेशचा औलाद हा क्षत्रिय समजतो, गुवाचं पाणी पिऊन आलं. आणि सगळे ब्राह्मण वैश्य क्षत्रियचं जमखट 200-200 पेन्शन 5-5 खासदार त्याच्या घरात. तेव्हा ओढ खाल्ला दादांनो. आता ही शेवटची लढाई आहे. त्यानंतर हे संपले होते. 91मध्ये तमिळच्या नावाने पेरियारला बदनाम करण्यासाठी यांनी राजीव गांधीचं खून केलं. बॉम्बस्फोट. एखादी मेलं का? कारण हे संपलेले होते. आणि 91मध्ये नरसिंगराव इतका हरामखोर नाजीच्या औलादाने आमच्या शेतीवाल्यांची शेती गहाण करून गेटचं करार केलं. आणि जेवढे गव्हर्नमेंट ऑफिसर तिला प्रायव्हेटायझेशनला सुरुवात केली. 92मध्ये यांनी OBCला क्रिमिनल लावलं. ऐका OBCच्या लोकांना किती अन्याय अत्याचार. अरे आदिवासींवर जर एवढे अन्याय अत्याचार 62ला कतलखाना काढलं. आणि हा बघा चमचा वामन मेश्राम म्हणून DK खापर्डेने म्हटलं समाज के पढ़े लिखे लोग वेश्या व्यवसाय का धंदा करते. डॉक्टरची असोसिएशन, प्रोटान म्हणून टीचरचे असोसिएशन, आतंकवादी 14 जातीचे असोसिएशन. बघा किती भाड खाणारे लोक आहेत. याला माहीत नाही आहे काँग्रेस कोण आहे आणि एवढा अभ्यास आहे म्हणतात. होय का आतंकवादी देशद्रोही हत्यारे पार्टीज काँग्रेस ISS जनसंघ. हां. आणि त्यानंतर शिबू सोरेनला जेलमध्ये टाकून ठेवलं. यांना हे नव्हतं कारण तेच बसले आहेत कार्पोरेटर सेक्टर ज्युडिशनरी ब्युरोक्रेसी प्रेस मीडिया सगळेचे सगळे ते बसले आहेत ना. नाजी यहुदी हिटलरपेक्षा 400 पटीने आतंकवादी देशद्रोही हत्यारे लोक जगातले सगळ्यात डिक्टेटर आतंकवादी देशद्रोही लोक. देवगौडा झाला. इंद्रकुमार गुजराल 99मध्ये अटल बिहारी वाजपेयी आला नाजी चावलात. त्यांनी जे रक्त वाहतात देशासाठी त्यांचं पेन्शन बंद केलं सेंट्रल गव्हर्नमेंटचं. 4मध्ये फ्रॉड इलेक्शन. आणि 99मध्ये मोबाईल आलेला आहे फक्त टॉकिंग करू शकतो आम्ही. 9मध्ये फ्रॉड. 13ला सुप्रीम कोर्ट म्हणतो कारण यांनी केस टाकली होती. हा पाकिस्तानचा आतंकवादी म्हणून डिक्लेअर केला अडवाणी. हा नाजी चावलात सुब्रमण्यम स्वामी आणि नाजी चावलात याचं नरसिंगरावचं पोरांनी केस टाकली होती. आणि वामन मेश्रामने ऑक्टोबर 13ला म्हणतो इट इज नॉट फेअर विथ व्होटिंग मशीन. आणि बघा 91चं कांड बॉम्बस्फोट कांड हेमंत करकरे सगळं पकडलं होतं. श्रीकृष्ण आयोग कशासाठी सगळे? अरे हे सगळं त्यांनी मंडल कमिशन आणि हिंदू मुस्लिम करून राम मंदिर मग काही लोकांचा खतला केला त्यांनी पकडलेलं होतं. बघा किती क्रूर लोक आहेत. 114 गोंडगोवायला मारलं नागपूरला. 96मध्ये घाटकोपरला 11 लोकांना मारलं मनोहर कदम सोडून दिलं. 2006मध्ये खैलराजी कांड. एक मेरिटची पोरगी आईच्या गुप्तान लाखाड टाकून एक मेरिटचा भावाला याला आणि त्याला आदर्श गावून बक्षीस देतात. किती क्रूर लोक आहेत बघा दादा.
बॉम्बस्फोट कांड कोण होतं इन्व्हॉल्व, सगळं पकडलेलं होतं त्यांनी. आणि अजूनही ते मुश्रीफ साहेबांकडे कोल्हापूरचे त्यांनी दिला हू किलकरमध्ये. आणि हा हरामखोर शिवाजीचा अवलाद उज्ज्वल निकम त्याला माहीत नाही आहे. आणि आता तो सूर्यवंशीची हे करणार आहे आणि त्याला औरंगाबाद बाबासाहेब आंबेडकर आणि हे दलित पॅंथर 15 वर्षापासून एवढं ठोकलं गेलं. भडव्यांना समाजाचे देशद्रोही संविधान देशद्रोही लोक खासदार आमदार झालेत आणि परत त्यांना चस्का लागलेला आहे नाजीचा ढुंगण चाटायची. आणि जेवढे हिस्ट्रीचे आहेत ना सगळ्यांना चाटायची सवय लागलेली आहे. पण खबरदार लोकांना आता हुशार व्हा. ह्या आतंकवादी देशद्रोही इंडियाला NDAला गैर इतके कानून केलं इलिगल की तुम्हाला फाशी टाकून ठेवलेलं तेही सांगतो. आणि 14मध्ये बघा कोण आले, इंडिया गेली, NDA आली, NDA आलं, इंडिया आली, इंडिया गेली, NDA आलं. आणि एक पेगॅसस आलं, पूर्ण जासूस केलं. विठ्ठलराव विखे पाटील कुठं होते? शिवसेना BJPमध्ये. कोणी स्थापन केलं शिवसेनेची? बॉम्बस्फोट मंडल कमिशन कोण आहे हे लोक? केलं का श्रीकृष्ण ॲक्टची? आणि त्यानंतर बाप आणि पोरग रातोरात. त्यानंतर गोपीनाथ मुंडेला मारलं, कारण तो लोकनेता होता, तो चीफ मिनिस्टर होणार होता. OBCची मागणी केली होती आणि त्याला EVMचं फ्रॉड इलेक्शन माहीत होतं. आणि 2000चं कांड शोरोबुद्दीन केस जज द्वायची त्याला मारण्यासाठी म्हणून गोपीनाथ मुंडेला बडीचा बकरा बनवला. तो प्रमोद महाजन आणि त्याचा भाऊ यांनी खून केलं. आंबेजोगाईचे साधारण ब्राह्मणांचे पोरं, तर ब्राह्मण म्हणजे तो आतंकवादी झाला का? आणि त्याची बहीण गोपीनाथ मुंडेला दिली आहे. म्हणजे करतात का कोणाची तरी कोणातरी आहे कीव यांना? जो कोणी येईल त्याला मारायचं. म्हणून म्हणतो हे मर्द मराठी म्हणतात ना, अरे सगळ्यात ज्याची गती तुमची होणार आहे. ठेवा तुम्ही तोंड बंद. आणि जनता आता सोडणार नाही आहे. आमचे पायात चपला नसणारे अडाणी लोक जर एवढी मोठी क्रांती केली तर आम्ही तर शेरनीचं दूध प्यायला शिकले सवरलेलं आहे. काय फरक पडते? जग पाहते ना, आहे ना, जगात पृथ्वीवरच आहे ना भारत. आणि महाराष्ट्र तर सगळ्यात जास्त अन्याय अत्याचार आहेत पृथ्वीच्या वर तर आहेत ना. आता 21व्या सदीमध्ये आहो ना आम्ही. नेट आलं आहे ना, बघा आता जगामध्ये प्रत्येक नेट आलं म्हणून सांगतोय. 14 नंतर 15 नंतर नेट आलं. जगामध्ये प्रत्येकाचा जन्म स्त्रीचा पोटातून झाला. स्त्रीला 1.5 महिन्याचा 1 महिन्याचा गर्भ झाला की ती म्हणते माझा पोरगं किंवा पोरगी तंदुरुस्त झाली पाहिजे. आणि तिची डिलेवरी 9 महिन्यात झाला की कोणी 9.25 9.5 महिन्यात होते तेव्हा तिची डिलेवरीचं एवढं पेन होतो. आमची डिलिव्हरी घरी झालेली आहे. तिचा पुनर्जन्म होतो. काही बायका मरून जातात आणि कितीतरी थेंबाचं रक्तापासून 1 थेंब दूध पाजते तेव्हा ती म्हणते का माझा पोरगा बलात्कारी झाला पाहिजे, माझा पोरगा खुनी झाला पाहिजे, माझा पोरगा चोर झाला पाहिजे, माझा पोरगा भ्रष्टाचारी झाला पाहिजे? काय म्हणते ती? माझा पोरगा स्वाभिमानी. आणि त्यासाठी 5000 वर्षांतर कितीतरी संतांनी आहुती दिली, कितीतरी राजा महाराजांनी आहुती दिली. छत्रपती शिवाजी महाराज, तुकाराम महाराजाचं खून केलं, जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज. जिजाऊ लढली शूद्र राजाची, लखोजी जाधवची पोरगी तलवार घेऊन लढली. अहिल्याबाई होळकर लढल्या, ताराराणी लढली, राजाराम महाराज, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, सावित्री फुले फातेमांनी समता आणली. शाहू महाराजांनी रिझर्व्ह देऊन बंधुत्व निर्माण केलं ना. बाबासाहेबाच्या 4 पोरांची आहुती दिली आणि स्वतःचं सुद्धा त्याचं खून केलं. आणि स्वाभिमानाने जगाला एक मताचा अधिकार दिला आहे दादांनो, तो सुद्धा त्यांनी EVMमध्ये पॅक केलेला आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण बघा. तुमच्या घरात पोरग जन्माला आला, बघा नेटवर टाकून, असं कुठं ब्रह्मा पैदा झालेला आहे का? आणि कुठल्या कंट्रीमध्ये असं या पद्धतीने अन्याय अत्याचार? अरे 5000 वर्षांतर 75 वर्षात परत तिथंच आणून गाडत आहेत आम्हाला. इतके क्रूर लोक कुठल्या कंट्रीमध्ये आहेत का? पूर्ण भारताला आतंकवाद करून टाकलेला आहे यांनी. पैशाची काही कमी नाही आहे. बघा कसे पैसे निघत आहेत. ऋषी सुनेक पडल्यानंतर 10,000 वर्षाचे बजेट होईल आणि महाराष्ट्रामध्ये एवढा पैसा आहे, एवढा पैसा 9 स्टेटला पालू शकतो जगातला. म्हणून यांचे हार्ट इथं आहे, हार्ट. आणि हे आतंकवादी देशद्रोही हत्यारे लोकांचं जे ऑफिस आहे ना त्यातून हे चालतंय. आणि बघा दादांनो, तुमच्या घरी मुलगा जन्माला आला, 90% राक्षसगण. मुलगा झाला A ठेवा, मुलगी झाला B ठेवा. बरोबर आहे? आजचा दिवस आहे, हे खा ते खा, माल आणून द्या. त्यानंतर विद्येची देवता सरस्वती, तो राजकृष्णन चोर, सुप्रीम कोर्ट हायकोर्टने त्याला सांगितलं आहे
तेच शिकवतात आम्हाला. हा लिहितो हेगडेवार पंच ऑफ थॉटमध्ये. व्यभिचारी होते संभाजी महाराज ना. आता संभाजी महाराजाच्या गुड्या उभारतील मस्तपैकी, खुशी मनवायचं आहे. भारतामध्ये कुठंच नाही बरं का, फक्त महाराष्ट्रात खुशी आता. आणि त्यानंतर तुकाराम महाराज पुष्पविमानं गेले रिटर्नमध्ये 200 पैकी 200 आणि पर्सनल इंटरव्ह्यू. आणि मेल्यानंतर मुर्द्याचं अनारे स्वर्गात पाहिजे तर बघा त्र्यंबकेश्वरा नंगा बाबूचं बलात् हे आश्रम लंगोटीवाल्याचं. आणि कोट हेड हा हिटलरचा अवलाद, नागपूरचा RSS संघाचा हिटलर. महाराष्ट्रामध्ये एवढा अन्याय अत्याचार करत आहे, कापत आहे लोकांना दोघांनी मिळून. आणि जगामध्ये जाती जनावरच असतात. हां, साऊथ आफ्रिकेमध्ये 65 वर्षानंतर नेल्सन मंडेलांनी संविधान झालं. अमेरिकेमध्ये निग्रो लोकांना संकल्पना 2दा त्यांनी ओबामा समाल केलं, कारण ते मानवतावादी आहे. आणि जगामध्ये जगायला अन्न वस्त्र निवारा. बघा आमचे शेतीवाल्यांचे 800 लोक मेले तरी, हां, ते देशद्रोही. आणि त्यानंतर स्वाभिमानाने जगायला एकमतचा अधिकार, तो सुद्धा 32 डिग्रीच्या, तो मध्ये EVM मध्ये. म्हणजे परत आम्हाला तिथंच आणून गाडलं. आणि दादागिरी एवढी दे का बघा. आणि 18 मध्ये भीमा कोरेगाव इस्रायलचं ते आणलं, लक्ष्मी शुक्ला आणि परमवीर सिंग. आणि बघा लोकांना मारलं. मिलिंद एकबोटे आणि तो आंब्याने पैदा करणार मनोहर कुलकर्णी. हा हिटलर नागपूरचा ना, दुसरा हिटलर हा बारामतीचा. कारण कारपोरेटरमध्ये पैसा आहे ना, पैसा पैसा पैसा. आणि त्याचे चेले चपाटी बघा, तोंड बंद करून बघा ना. आज ती चित्रा वाघमध्ये 56 माझ्या पायाखाली. आणि फडणवीसची बायको म्हणते द्या सगळ्यांना वेश्यावेळी सर्टिफिकेट. आणि तो म्हणतो माझा लोखंडाचा आहे चितपावन संघटन, 3-3 करार आहे, सगळे 5 स्टार, सगळे बलात्कारी, खुनी, आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे लोकसभेमध्ये पण आहेत आणि पार्लमेंटमध्ये आणि विधानसभेमध्ये त्यांनी नंगा नाचच केलेला आहे. जिवंत जनावरासारखं माणसांना मारतायत. आहे का जगाच्या पाठीवर येऊन? अरे ओबामा साहेबाच्या वेळेला एका निरपराध मारलं, पूर्ण राष्ट्र झुकलं. आणि इथं तर काहीच नाही. कोंबड्या बकऱ्यासारखे लोकांना कापत आहेत. कारण धाक दाखवायचा आहे ना. फ्रॉड इलेक्शन केलं आहे, तो हिटलर म्हणतो शरद पवार, त्याचा वकील जोंधले 35% अगोदर टाकलं आहे. कारण यांना माहीत आहे ना आता, कारण हे हार्ट आहे यांचं, नाजी लोकांचं हार्ट आहे महाराष्ट्र. पण काही चिंता करू नका. आणि 19 मध्ये सुप्रीम कोर्टने म्हटलं व्हीव्हीपॅट आणि कंट्रोलरची 5% परती करायची प्रत्येक विधानसभा. बघा केली का रे बाबांनो, ब्युरोक्रसीवाल्यांनो? कोण खोटा बोलतं? इलेक्शन कमिशनर का सुप्रीम कोर्ट? आणि कितीतरी जानेवारी 18 मध्ये किती लोकांना आतमध्ये घातलं. आनंदराव तेलतुंबे मारलं, जीव घेतला. अमेरिकामध्ये फ्रॉड आहे. लोकांना मारायचे आहेत त्यांना, यांना म्हणजे यांच्या बापाचा देश होय. आणि 90% लोक हे कमाई करून आणल्यात युरेशियामधनं, ते आम्ही खातो आहे. आणि आम्ही जनावर. अरे कुत्र्याला तरी हे लोक हे करतात, कुत्र्यापेक्षा नीच समजतात. दादांनो, आहे का जगाच्या पाठीवर असं कुठं आहे का? मी विचारतो, आज जगातल्या लोकांना विचारतो, भारतातल्या लोकांना, मानवतावादी लोकांना, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रसी, प्रेस मीडिया. आणि हे गिधाडं म्हणतो, यांना गिधाडं. फडव्यांना नुसत्या दारू, बाया आणि हरामाचा पैसा पाहिजे. आणि हे हिस्ट्रीचे जेवढे शिकले आहेत ना, यांना जोड्याने हाणारे डॉक्टरेट झालेले लोक. आणि आता एकच लढाई राहिलेली आहे. त्यानंतर 373 ठिकाणी फ्रॉड 19 मध्ये. 20 मध्ये EDRने केस टाकल्या, 19 ला काही. आणि डिसेंबर 23 मध्ये 2 पोरांना घेतलं त्यांनी, त्यांना हे केलं, आउट केलं आणि कायदा केला आहे. जो कोणी गव्हर्नमेंटच्या विरोधात आणि फायनान्शियल बोल त्याला 9 महिने जेल आणि पोलिसाला पावर दिला, मारा करा कुटा. 24 मध्ये फ्रॉड इलेक्शन 538 ठिकाणी. कोणी केली व्हीव्हीपॅटची पर्चा? आणि बघा याने गैर काढून केला. इंडिया आणि इंडियाला मिळून द्विपक्षीय प्रणाली. NDA जाईल, इंडिया येईल. कॉमन सिव्हिल रूल. तो शेतीमध्ये काम करणारा सारे का, सुप्रीम कोर्ट एकच. त्यानंतर CCNRCमध्ये तुमच्या शेती लुटणार आहेत, तुमच्या प्रॉपर्ट्या लुटणार आहेत. आणि 85 करोड लोकांचं हिंदू करणार आहेत, त्यांचं व्होटिंगचा अधिकार कॅम्पमध्ये टाकून. मुसलमान, आतंकवादी, आदिवासी, नक्षलवादी,
खेतीवाले देशद्रोही आणि आमच्या पोरीबाळींना ते बघा कापत आहेत बलात्कार करून. आणि त्यानंतर बघा दादांनो, तुमचं शिक्षण गेलं, रोजगार गेलं, 1 नेशन 1 एका झटक्यात, आणि EVMने फ्रॉड वोटिंग. तेव्हा बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढा अन्याय त्याचं होत आहे पुणे बघा. सूर्यकांत सूर्यवंशीला रिपोर्ट पण आला, आणि त्या चव्हाणला बघा, कारण हे दंगा भडकवण्याचा प्रयत्न करतात. आणि तो हरामखोर प्यारे खान हरामखोरला विचारतो, तो गोळीबार चौकात मोमिनपुरातला आहे, त्याच्या भिंतीला लागून आमचे पण लोकात एक 12 पात्याच्या नावाचा पोराला फसवलं त्यांनी. क्या रे, तेरे जन्म तेरे माँ के पेट से हुआ है क्या? ब्रह्मा ने पैदा किया रे तेरे को प्यारे खान? ट्रक का व्यापारी है बड़ा, कल बड़ा सूट बूट के साथ, और कमिश्नर तेरी चाट रहा था, तो हक रहा था तो चाट रहा था. क्या रे हरामखोर, तेरे को मालूम नहीं क्या रे? मुगल के औलाद, पैसे के इसके ऊपर सब 2 नंबर के धंधे करते हो. हाँ, और वो SP खड़ा था, संविधान से बनाए ना वो, वीवीपैट की पर्ची की है क्या? पूरे बेईमानी. आपको क्या माँ बहन नहीं कह रहे? बताना रे प्यारे खान, किधर ब्रह्मा पैदा हुआ है तो तेरे आंखों के सामने नहीं दिख रहा है क्या? हे असे आहेत, हे असे मोगलच्या औलादे अजून 2 ते 3% आहेत चाटणारे. इथे आहे महाराष्ट्रात, जेलमध्ये भसला होता, आणि आता ते अजित पवारांसोबत पूर्ण त्याची चाटत आहेत ते, कारण एकच आहेत ते सगळे. तेव्हा बाबासाहेबांनी म्हटलंय, मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला. आणि त्यानंतर बहुजन नायक कांशीरामजीचं बघा, मी सांगतो, 90% मूल निवासी SC ST OBC मायनॉरिटी. कांशीरामच्या नावाने 2 पार्ट्या आहेत. कांशीराम गुलाम पार्टी, त्यांचं स्लोगन आहे, हाथी चलेगा नाजी शंख बजाएगा. क्योंकि नाजी की मेहरबानी से 2-4 बार हमको मिला है ये कांशीराम गुलाम पार्टी. जो नाजी हमारे ऊपर 5000 साल से बलात्कार हमें गुलाम जानवर से कर रहा है, उसका सपोर्ट नाम लेने वाले शंख बजाएगा ये कांशीराम गुलाम पार्टी. दूसरी पार्टी कांशीराम आज़ाद समाज पार्टी, जो पार्टी का स्लोगन है मरेंगे मिटेंगे, बुद्ध गया लेने के लिए और फ्रॉड इलेक्शन के लिए जन आंदोलन करके अपनी बेटी, अपनी बहू, अपनी माँ, अपने बेटे के स्वाभिमान के लिए भीमा कोरेगांव करके बलिदान करेंगे. आज़ादी की तीसरी लड़ाई. अभी आपको सोचना है 90% लोगों, आपको जो नाजी के लिए काम करने वाले लोग हैं, कांशीराम मरे हुए जलाते वहाँ के कपड़े पहने, कभी बैंक अकाउंट नहीं खोला, तो अभी आपको गुलाम कांशीराम की पार्टी को सपोर्ट करना है, करो. जो हमारे ऊपर 5000 साल से अन्याय अत्याचार और आज फिर से हमें गुलाम बना रहे, करो सपोर्ट. मैंने 2 पार्टी रखी है कांशीराम की, ये कांशीराम गुलाम आज़ाद पार्टी, कांशीराम गुलाम बहुजन पार्टी, और दूसरी कांशीराम आज़ाद समाज पार्टी. कांशीराम गुलाम बहुजन समाज पार्टी और कांशीराम आज़ाद समाज पार्टी, जिसका स्लोगन है गुलाम पार्टी का, हाथी चलेगा, जो हिटलर से 400 टाइम डिक्टेटर आतंकवादी नाजी का औलाद है वो शंख बजाएगा. ये आपने डिसाइड करना है. उसके बाद में बाबा साहब ने बोला है, गुलामों को गुलामी की जानकारी करके दो, अन्याय करने वाले से अन्याय सहन करने वाला पापी है. 100 दिन भेड़ बकरे के समाज से 1 दिन शेर के समाज हो. व्यक्ति पूजा से इंसान गुलाम बनता है. और देख लो उसके बाद में बोला है, चमचा युग, ऐसा भी वक्त आ सकता है आपको गोली का ठिकाना रख सकता है. और बाबा साहब बहुत विद्वान थे, उन्होंने कहा है, आर्य यहूदी नाजी हिटलर से जो 400 टाइम डिक्टेटर आतंकवादी देशद्रोही हत्यारे लोगों ने, आतंकवादी देशद्रोही हत्यारे बाल गंगाधर तिलक, बिपिन चंद्र पाल और लाला लाजपत राय ने आतंकवादी देशद्रोही हत्यारे पार्टी कांग्रेस ऐसा जनसंघ बनाई है. ये लोगों के हाथ में अगर संविधान का इम्प्लीमेंट है तो आपको न्याय नहीं मिलेगा. संविधान कितना भी खराब रहने दो, जो 90% बहुजन लोगों के
स्वाभिमान के लिए एजुकेशन, नौकरी और हेल्थ के लिए डेवलपमेंट करेंगे, जब ही आपको न्याय मिलेगा। अभी आपने सोचना है क्या करना है तो। और इस तरह से मेरा स्लोगन है, मरेंगे मिटेंगे बुद्ध गया लेने के लिए और ईवीएम से फ्रॉड इलेक्शन के लिए जन आंदोलन करके अपनी बेटी, अपनी बहू, अपनी माँ, अपने बेटे के स्वाभिमान के लिए भीमा कोरेगांव करके, क्योंकि अनपढ़ लोग हमारे बलिदान का, हम तो बुद्ध और बाबा साहब को मानने वाले लोग हैं, लेकिन हमारे अनपढ़ लोगों ने नेक जनरेशन के स्वाभिमान के लिए, हम अपने बेटी, बहू, माँ, बेटे के स्वाभिमान के लिए भीमा कोरेगांव करके बलिदान करेंगे। आज़ादी की तीसरी लड़ाई। जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय बिरसा मुंडा। आज के लिए इतना ही।